ठीक आहे, पुढे चालूया आपण. मी एकदा दाखवतो मागचा पण माझा जे विचार होता आज का मला हो प्रभुजी, हो प्रभुजी. ठीक आहे, थँक्यू. श्लोक क्रमांक 3. अश्रद्धान पुरुषा अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तनी. मृत्यु संसार भाषांतर दाखवतो. हे परंतु अर्जुना, ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. तात्पर्य, अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्ग साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून धाग्यावरील दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते धर्मवृत्तींचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाही. म्हणून कृष्ण माऊलींमध्ये प्रगती करण्याकरता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. चैतन्यचरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांनी केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संस्कृती प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजे श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. श्रीमंत 4.14 सांगितल्याप्रमाणे यथातरो मोगलविशेषण तुप्यंदी वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या काढाला पाणी इत्यादी सर्व काही कर्तव्य होतात आणि पोटाला अन्न करून शरीराची सारी इंद्रिये तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षावर आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. श्रीमाच्या या तत्वज्ञानाची खात्री पडते म्हणजे श्रद्धा होय. ठीक आहे. हा जो श्लोक आहे अश्रद्धाना पुरुषा. अश्रद्धाना म्हणजे काय? म्हणजे बेसिकली श्रद्धाहीन जो व्यक्ती आहे. थोडक्यात इथे भगवान कृष्ण म्हणतात जो श्रद्धाहीन व्यक्ती आहे या व्यक्तीला यश मिळणार का? हा व्यक्ती असा व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही कुठल्याही मार्गामध्ये. मग तो भलेही भौतिक मार्गात का असेल, ज्या ठिकाणी श्रद्धा नसते ते व्यक्ती यशस्वी होत नाही. त्या उदाहरण आहे तुमच्याकडे भौतिक जगामध्ये ते श्रद्धा नाही आहे, ते श्रद्धा नसल्यामुळे व्यक्ती यशस्वी होत नाही. शाळा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये राहुल गांधी त्याच्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही. आपण रिकॉर्डिंग मध्ये हा मेनली जसा ज्यांना श्रद्धा नसेल किंवा ज्यांना सिस्टीममध्ये श्रद्धा नाहीये शाळेच्या कॉलेजच्या, तुम्ही अभ्यास करून जेव्हा व्यवस्थित जेव्हा करेल तर मी आयुष्यामध्ये पुढे चांगले व्यक्ती बनू शकतो. व्यक्ती काय करतात, ठीक आहे आता कंटिन्यू करून त्याच वर्गात ते पंचवार्षिक योजना चालते त्यांची. त्या एकाच वर्गात 5-5 वर्ष काही विद्यार्थी असतात. त्यांची श्रद्धा आहे ऍक्च्युली, त्या वर्गावरती फार श्रद्धा आहे. आपण असं म्हणू शकत नाही जगात कुठला श्रद्धाहीन व्यक्ती इन जनरल संपन्न फार आवडतो. इन जनरल
जसं आता जे टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत, त्यांच्या श्रद्धा आहे की श्रद्धा आहे? श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेचा एक स्तर आहे फक्त, असं म्हणता येईल. त्यांच्या चुकीच्या गोष्टीवरती बरोबर श्रद्धा आहे, है ना? फरक तोच आहे. त्यामुळे या 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 ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये या श्रद्धेचे 3 स्तर सांगतात आपल्याला, है ना? सगळ्यात सगळ्यात खालचा स्तर, तो तिसरा म्हणतात बरोबर त्याला, दुसरा स्तर आणि सगळ्यात पहिला स्तर. तर सगळ्यात जो खालचा स्तर आहे त्याला सगळ्यात जे लोएस्ट स्तर आहे, अशा व्यक्तीमध्ये काय असतं, त्याला कुठल्या पण श्रद्धा किंवा त्याच्याकडे ज्ञान नसतं शास्त्राचं. ना त्याकडे श्रद्धा आहे, ना त्या व्यक्तीकडे ज्ञान आहे. अशा व्यक्तीचं पतन फार स्वाभाविकपणे होऊ शकतं. अशा व्यक्तीचं पतन म्हणजे काय थोडक्यात, की तो व्यक्ती त्या मार्गातून तो मार्ग सोडू शकतो फार फार सोप्या पद्धतीने. का? त्याकडे श्रद्धा पण नाही आहे, त्याकडे ज्ञान पण आहे. आणि याला थोडक्यात काय म्हणतो आपण, कनिष्ठ अधिकारी. ना श्रद्धा आहे ना ज्ञान आहे हा व्यक्ती. आणि विशेषतः माहिती काय, या स्तरामध्ये पण बरंच होऊ शकतं की एखादा व्यक्ती, एखादा साधक आहे, तो भक्ती करायचा प्रयत्न करतो, पण जर त्याच्या आयुष्यात त्याचा जो श्रद्धा आणि ज्ञान या दोघांचा विकास करायचा प्रयत्न नाही केला, जरी तो भक्ती करत असला तरी तो व्यक्ती या स्थितीमध्ये असू शकतो, या स्तरावर ते असू शकतो विश्वासाच्या, है ना? मग आता याचं उदाहरण काय या स्तराचं? बऱ्याच वेळा भक्ती बांधला नाही, तर महाराज तर भाव स्तरावरती होते. त्याने ज्ञान पण होतं नाही, पण भरत मानाचं जे उदाहरण आहे हे काही रोजचं उदाहरण नाही, हे एखाद्या वेळेस होणारं उदाहरण आहे. की त्या स्तरावर पण कोणी येऊ शकतं. म्हणजे भगवंतांना काय दाखवते, त्या भरत माझ्या स्वरूप काय दाखवायचं ना, की एखादा व्यक्ती भाव स्तरावर का असेल, पण त्याचं पण पतन होऊ शकतं. म्हणजे किती आपण काळजी करून घ्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, भरत महाराज हे संघामध्ये राहत नव्हते, एकटे राहत होते. त्याच्यामुळे दुसरा गोष्ट आपण शिकतो, आपण भक्तांच्या समूहामध्ये संगमात नेहमी राहायला पाहिजे. एकटं राहून आपण काही घेऊ शकत नाही आपल्याकडे, हे त्याचे दुसरं शिकवतो. त्याचं उदाहरण जे आहे, तिसरा स्तर मी म्हटला, त्याचं उदाहरण काय आहे, अनेक असा व्यक्ती ते भक्तीच्या मार्गाचा अवलंब करू शकतात, पण त्यांच्या मनामध्ये काही ना काही वेगळे हेतू आहेत. तर कोणी भक्तीमध्ये काय येत आहे, आणि मला सुंदर भक्ती मिळावी, मला अमेरिकेतली भक्ती मिळावी म्हणून हे काय झालं, एक आतला जी इच्छा ती फार वेगळी आहे, पण भक्तीचा अवलंब करतात काही रूपाने. मला पण अरे हा तर भक्तच आहे, बाहेरून वाटेल भक्त आहे, पण आतमध्ये काय प्रॉब्लेम, श्रद्धा फार वेगळी आहे ना. त्याचा जो उद्देश आहे भक्ती करायचा तो फार वेगळा आहे, ते महत्वाचं आहे. दुसरा स्तर काय याच्यातला, आता दुसऱ्या स्तराच्या व्यक्तीला त्याकडे विश्वास आहे, त्याकडे श्रद्धा आहे, है ना? श्रद्धा आहे, पण हा भक्तीच्या ज्ञानामध्ये एवढा प्रगत नाही. त्याकडे श्रद्धा आहे पण ज्ञान नाही आहे. पहिल्याच्यात काय, तिसऱ्याच्यात काय होतं, श्रद्धा पण नाहीये, ज्ञान पण नाही. दुसऱ्या स्तरात काय आहे, श्रद्धा आहे पण ज्ञान नाही. ज्ञान का नाहीये? जसं आपण कसा ऐकतो, चैतन्य चरितामृतमध्ये एक गीता पांडा होता, महापुरुषांना पाहिले होते, तर त्या गीता त्यांनी धरली होती, गीता वाचत होता अशी, आणि बाकीचे ब्राह्मण हसत होते, अरे काय याला काही वाचता देत. पण चैतन्य महाप्रभू जे ज्या पाहिलं तर त्यांनी त्याला आलिंगन केलं. त्या ज्यात तू रडतो काय, म्हणतात मी पाहतोय ते भगवान श्री कृष्ण ते परिपूर्णपणे सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे, ते भगवंत आहेत, आणि इथे ते अर्जुनाची सारखी बनली. ही गोष्टी हा सीन पाहूनच मला विचारतो भगवंत किती कृपाळू आहे. महाप्रभू काय म्हटले, तुला गीतेचा खरा मतीचा अर्थ समजला. त्याकडे काय होतं, थोडक्यात श्रद्धा होती, पण भले ज्ञान नसेल, कॅपेबिलिटी नव्हती, पण महाप्रभू ती गोष्ट रेकग्नाइज केली, है ना? हा झाला दुसरा स्तर. तर असे जे व्यक्ती असतील या स्तरातले, ते थोडक्यात एक सरलता, त्यांच्या जीवनात एक सरलता,
आणि भक्तांच्या समूहात राहिल्यामुळे अशा व्यक्ती भगवंताला प्राप्त करतात. दुसरा स्तर जो पहिला नाही, पहिला स्तर काय आहे, ज्याला आपण थोडक्यात उत्तम भक्त म्हणू शकतो. हा, पहिला स्तर काय आहे त्यात. तिसरा स्तर काय होता, ना श्रद्धा ना ज्ञान. दुसरा स्तर काय होता, श्रद्धा आहे पण ज्ञान नाही. पहिला स्तर काय, श्रद्धा पण आहे आणि ज्ञान पण आहे. मग असा जो व्यक्ती, या स्तरात जो व्यक्ती असतो, त्याच्यात किती चान्स आहे का असा व्यक्तीचं पतन होईल. श्रद्धा पण स्ट्रॉंग आहे आणि ज्ञान पण स्ट्रॉंग आहे. फार कमी चान्स आहे, लिटरली काही चान्स नाही, है ना. तर त्यामुळे प्रभात म्हणतात की आपण थोडक्यात या श्रद्धेच्या स्तरावरती आपण मांडलं पाहिजे. मग आता कोणी म्हणलं ठीक आहे, माझ्या जेवढी श्रद्धा नाहीये, मग श्रद्धा मी कशी विकसित करू शकेल, कशी आपली श्रद्धा वाढते, जी प्रक्रिया काय श्रद्धा वाढवायची. हा, साधू संघ, भक्तांचा जे आपण संघ करतो त्यावेळेस श्रवण श्रवण केल्याने, बरोबर. आणि विशेष करून जरी आपण श्रवण करत असतो, हा आपण मागे पहिल्या क्लासमध्ये चर्चा केली, श्रवण पण करताना असं नाही पण कोणाकडे पण श्रवण करतो. विशेष करून जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत, विशेष आपल्यासाठी प्रभुपाद आहेत, प्रभुपाद आपले आध्यात्मिक गुरु, आपले शिक्षा गुरु, विशेष करून यांच्याकडे आपण श्रवण केलं पाहिजे. बाकीच्यांची श्रद्धाचं स्तर काय ते आपल्याला माहिती. बेस्ट आहे, सेफ आहे आपल्यासाठी काय, एवढा आपले आध्यात्मिक गुरु शिल प्रभुपाद आणि आपले शिला. का, कारण त्या व्यक्तीची जी श्रद्धा असते ना, ज्याच्याकडे आपण ऐकतो, ती श्रद्धा आपल्यामध्ये आपल्यामध्ये आपण ते घेत असतो. आपण त्या व्यक्तीसोबत एका स्तराला संघ करतोय, पण विशेष रूपाने आपण संघ कोणाचा करतोय, त्या व्यक्तीच्या श्रद्धेसोबत आपण संघ करतोय. त्यामुळे महत्वाचं आहे आपण फार चुजी असलं पाहिजे कोणासोबत संघ करतोय. जेव्हा आपण एखादा व्यक्ती जो फार जल्प करतोय, जो जसं कॅरेक्टर चांगलं नाही, अशावर आपण संघ केला तर अशा व्यक्तीच्या संघात काय होईल, आपल्या परिवर्तन तर होणार नाही, पण आपल्या स्वतःच पतन होऊ शकतो, श्रद्धेचं पतन होऊ शकतो. ओके. मग कृष्ण या 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 ठिकाणी पण प्रभुपाद पण म्हणतायत आपल्याला, कसं जो व्यक्ती श्रद्धाहीन आहे अशा व्यक्तीला, कारण ज्या व्यक्ती श्रद्धाहीन असतो तेव्हा अशा व्यक्तीला आध्यात्मिक मार्गाचं अनुगमन करणं फार कठीण जातं. श्रद्धाच नाही है ना. श्रद्धा नाही, मग तो व्यक्तीला विश्वास कसा बसणार, किंवा फक्त हरे कृष्ण जप करून तो व्यक्ती भगवंतामध्ये जाईल. एवढं करून तुम्ही कसं काय जाऊ शकतो, किंवा हरे कृष्ण हा परिपूर्ण आहे की नाही, यातून लोकांना कधी प्रश्न होतात. भगवंत खरंच सुप्रीम आहेत की नाही, भगवंत म्हणजे पूर्ण पुरुष भगवान आहेत की नाही, हे कशामुळे होतं, श्रद्धा नसल्याने. अशा व्यक्तीची श्रद्धा नसते, अशा व्यक्तींना प्रगती करणं आध्यात्मिक जीवनात फार खूप कठीण होतं. मग जे व्यक्ती श्रद्धाहीन असतात अशा व्यक्तीची गती काय असते, श्रद्धाहीन व्यक्तीची गती काय, अशी व्यक्ती परत जन्ममृत्यूच्या संसार चक्रामध्ये परत त्यांना ते फिरावं लागतं. म्हणजे श्रद्धाहीन असणं ते अडकले. थोडक्यात भगवद्गीता काय सांगते आपल्याला, की आपल्याला कसं भगवंताविषयी श्रद्धा श्रवणाच्या माध्यमातून, खास म्हणजे आपले हे 4 श्लोक चालले, त्यात विशेष करून ही चर्चा होते कसं आपण श्रवण करून, भक्तांचा संग करून आपण श्रद्धेचा वाढ केली पाहिजे आणि त्याच्याने आपल्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त केली पाहिजे. मी एकदम फास्ट आपण एक श्लोक पाहून घेऊ पीपीटी मध्ये. श्रद्धा प्रभुपाद लिहिताय कसं, कृष्ण भक्त कैले सर्व कर्म कृत हय, येते आधी प्रभुपाद लिहिताय तात्पर्यामध्ये. ही दुसऱ्या ठिकाणी येत आहे की कसं प्रभुपाद लिहितात, श्रद्धा म्हणजे काय, की कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत हय, म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्याने काय होणार आहे, ती परिपूर्ण आहे भगवंताची भक्ती. तर ती भक्ती करून मला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकते. या गोष्टीला काय म्हणतात, श्रद्धा. ही झाली श्रद्धेची डेफिनेशन, एक व्याख्या. नंतर जसं प्रभुपाद इथे ह्या श्लोक देतात, यथा तरोल मूल निषेचनेन, ज्या प्रकारे आपण मुळाला पाणी देतो, पोटाला अन्न देतो,
तर त्या त्या जेव्हा आपण मुळाला पाणी देतो पूर्ण झाडाला पाणी मिळतं. तसा पण तुम्ही प्रसाद घेतलाच असेल ना याच्या, घेतला की नाही? त्या दलिया दलिया चटणी म्हणाला असेल तुम्ही. तर जेव्हा आपण ते अन्न खातो ते खाल्ल्यावरती आपल्याला असं नाही होतं ना, स्वीट राईस बनवलाय घरी, खीर बनवली, खीर मध्ये हात टाका आता. लगेच माझा मी सॅटिस्फाय नाही. जेव्हा आपण खीर जेव्हा इथे स्वाद घेतो खीरेचा, जेव्हा ती खीर खाली जाऊन त्या पोटात जाते पूर्ण शरीराला त्याचे पोषण. त्याप्रमाणे जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, ती भक्ती केल्याने सगळ्या गोष्टींची इथे भगवंताच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. तर कृष्ण भावना भावना आंदोलनाचं मुख्य कार्य काय आहे? श्रद्धा निर्माण करणे. प्रभुपाद आणि केवळ भक्त आहे, त्याचा मुख्य उद्देश काय? कसं आपली श्रद्धा भगवंतावरती, या प्रक्रियेवरती, भक्तांवरती, प्रसादावरती, भक्तीच्या प्रत्येक अंगावरती श्रद्धा वाढली पाहिजे. तर जेव्हा आपण कुठल्या भक्तांचा संग करतो, आपण पाहिलं पाहिजे की कसं जर माझी काही श्रद्धा वाढते, भक्तीसाठी मी श्रद्धा वाढते, भक्ती करण्यासाठी जसं आपण म्हणतो ना की चांगला जप केला, याचा सिम्पटम काय? कसं समजायचं की माझा जप चांगला झाला? हा, 16 माळ झाल्या आपल्याला वाटतं की मी अजून जप केला पाहिजे, स्वाभाविक वाटतं ते. असं वाटतं त्याला कधी तुम्हाला शेवटचा मोती खाली येईल. कधी कधी आपण करतो असं बीड बॅग मध्ये असं हे काढतो का, असं बीड बॅग मध्ये असं जप करताना मध्येच माळ काढतो. हा, तर इतकं बाकी आहे, बस एवढंच बाकी आहे आता. आणि मग असं करून आपली माळ. आणि रिसेंटली कोणीतरी शेअर केलं होतं की बऱ्याच वेळा फक्त आपला जप झाल्यावरती किंवा काही आपला सेवा झाल्यावरती आपल्या मोबाईलकडे असे पळतात की त्या पूजेचं फळ किंवा त्या सेवेचं फळ येणारा ओटीपी आलेला आहे, तिथून ओटीपी येतो, तो ओटीपी घेतो, टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. या 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 उत्साहाने लोक जातात, आपले भक्त जातात कधी कधी मोबाईलकडे. तर उद्देश हा आहे की आपली श्रद्धा वाढते की नाही वाढते ते पाहायला पाहिजे. हे कसं समजणार? आपल्याला भक्तिमय कार्य करण्यासाठी किती इच्छा निर्माण झाली आपल्यामध्ये, तो त्याची परीक्षा. पुढे पण 3 स्तर पहिले. तृतीय श्रेणी श्रद्धा पहिली, कृष्ण भक्ती चांगली आहे, भक्तीवर अल्पश्रद्धा आहे, हे कुठे? तृतीय श्रेणी. आणि मग अशी व्यक्ती काय करतात? आपली गुप्त इच्छा पूर्ण झाल्यावरती भक्ती सोडून टाकतात. बऱ्याच वेळा अशा लोकांची जुन्या सवयीमुळे पतन होतं. जुन्या सवयी असतात, भक्तीमध्ये थोड्या कमी होतात, परत सवयीवरती येते, मग अशामुळे लोकांचं पतन होतं. अशा व्यक्तींना आवश्यक शास्त्रीय ज्ञान असतं. कर्मयोग ज्ञानयोगाकडे ते वळतात. डिटेलमध्ये चालू आहे. आणि ज्यावेळेस हा दोष जेव्हा निघून जाईल, कुठला दोष? या या तृतीय श्रेणीचा दोष काय? श्रद्धा पण नाहीये आणि शास्त्रीय ज्ञान नाही. मग या व्यक्तीने काय केलं पाहिजे? 2 गोष्टी केल्या पाहिजे. भक्तांचा संग केला पाहिजे, त्याच्याने श्रद्धा वाढेल. आणि दुसरं, शास्त्रीय ज्ञान अर्जन केलं पाहिजे. या 2 गोष्टी केल्याने हळूहळू काय होईल? हा व्यक्ती 3ऱ्या श्रेणीतून आता कुठे येणार? 2ऱ्या श्रेणीला येणार. 2ऱ्या श्रेणीमध्ये काय आहे? हा व्यक्ती शास्त्रामध्ये कसा आहे? निपुण नाहीये, पण या व्यक्तीचं काय आहे? सेवेमध्ये या भक्तीच्या मार्गामध्ये त्याला विश्वास. अशा व्यक्तीचं पतन तर होणार नाही, पण मग अशा व्यक्तीने काय काय अशा व्यक्तीला काय करावं लागणार? ते बंद करा. अशा व्यक्तीला शास्त्रीय ज्ञान घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. मग कोणी म्हणू शकता ठीक आहे, मी तर शिकलेलं नाही, एवढं मला वाचता येत नाही. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, है ना. आता कित्येक असे भक्त आहेत, जसं मी नाशिकमध्ये भक्त नाव ओळखतो. तर ते भक्त आधी मुंबईला होते, मुंबईच्या एका मंदिरात होते. ते मंदिरात त्यांनी ते एका एम्प्लॉय म्हणून आले होते. त्यांचा सेवा होती, जसं आता शिवस्टँड नाही, शिवस्टँडचे एम्प्लॉय होते आधी. एम्प्लॉय होते, मग तिथे त्यांना हळूहळू भक्तीमध्ये भक्तांबद्दल थोडा अजून आकर्षण वाढलं. असं करत 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 त्याने आश्रम जॉईन केला मुंबईमध्ये. आणि नंतर
त्यांना सबसिक्वेंटली सेवेसाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलेलं, मुंबईतून त्यांना बाहेर पाठवलं दुसऱ्या ठिकाणी. ते दूर गेले मुंबईपासून, पण त्यांनी राधानाथ दीक्षा घेतली मुंबईमध्ये असताना. तर झालं काय, महाराष्ट्रात इंग्लिशमध्ये येतात. तर हे गावातले यांना कुठलं भाषा, फक्त मराठी थोडीफार येत होती. तर त्यांनी काय केलं मग हळूहळू, मग महाराज काय ऐकायचं, दीक्षा गुरु आहेत, गुरुंकडे ऐकलं पाहिजे. भाषा पण समजत नाही त्या आधीच्या काळात. तर असं पण नव्हतं की ट्रान्स्क्रिप्शन आहेत किंवा भाषांतरित लेक्चर, तसे पण काही नव्हतं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे एक टेप होता. तर ते काय करायचे, एका मंदिरात, त्या मंदिरात जिथे आता एक वक्ताला बोलवायचे, तेव्हा ते येऊन बस 10 मिनिटं बस ते लेक्चर प्ले करायचे महाराज. महाराज एक वाक्य बोलतील, पॉज करायचे, थांबायचे. तो भक्त काय करायचा, इंग्लिश पासून मराठीत भाषांतर करायचा. मग पुढचं वाक्य इंग्लिश टू मराठी, असं करत 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 अनेक वर्ष त्यांनी ऐकत गेले. आणि करत 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 अनेक वर्षानंतर, काही वेळा मला मागच्या वर्षी ते भेटले होते, ते सांगते म्हणजे मला असं ते मला लेक्चर डायरेक्टली समजतात. विचार करते व्यक्तीची काय श्रद्धा आहे, त्यांनी किती श्रद्धे, त्यांच्याकडे ज्ञान नाहीये, भाषा समजत नाहीये, पण इच्छाशक्ती एवढी तीव्र आहे की मला जाणून घ्यायचं, समजून घ्यायचं. श्रद्धेला त्यांनी बळकटी केली आणि करत करत काय झालं, ती गोष्ट त्यांना समजायला लागली. जो कोणी व्यक्ती म्हणू शकतो की बाबा मला वाचता येत नाही, मला इंग्लिश भाषा समजत नाही, इंग्लिश उदाहरण देतो. बऱ्याच वेळा आपल्याला मराठीतले पण पुस्तकं समजत नाही. ज्यांना असं वाटतं, त्यासाठी माझ्या वैयक्तिक जीवनातील माझ्यासाठी फार एक आदर्श उदाहरण आहे. ज्यांना भाषा पडेल किती त्यांचा उत्साह, त्यांना ते जाण्याची किंवा समजायची त्यांची इच्छा होती. त्याची आपल्याला भाषा समजते, तर आपण कितीचा फायदा घेऊ शकतो विचार करा. प्रथम श्रेणी श्रद्धा काय माझा, श्रद्धा आहे शास्त्रीय ज्ञान यांचं उत्तम आहे, अशा व्यक्तींचं पतन कधीही होणार नाही, असं म्हटलं प्रभात. ठीक आहे, आता आपण पुढच्या सेक्शन जाऊया. हा आहे सेक्शन मध्ये 9.4 ते 9.10. गुणाकेश, तू काय बोलायचं तुम्हाला? मागची स्लाइड थोडी दाखवा ना जरा. हो, ठीक आहे. कोणती फोटो काढायची आवश्यकता नाही तुम्हाला ऑलरेडी या ग्रुप वरती तुम्हाला त्याचा एक फाईल पाठवली आहे, जे फाईलचे सगळं काही आहे, चालेल, तुमचं काही सुटणार नाही. ठीक आहे. आता हा जो पुढचा जो याच्यातला भाग आहे, श्लोक क्रमांक 4 पासून तर 10, याच्यात काय चर्चा होणार आहे? ऐश्वर्य ज्ञान, थोडक्यात कृष्णांचा प्रकृतीसोबत अचिंत्य भेदाभेद संबंध. भगवंताचे ऐश्वर्य ज्ञान आहे, या भौतिक जगासोबत भगवंताचा कसा संबंध आहे. त्या ऐश्वर्य ज्ञानाची काय आवश्यकता आपल्याला? ऐश्वर्य ज्ञान, भगवंताविषयीचं ऐश्वर्य ज्ञान आपण का घेतोय? एखाद्या व्यक्तीचं ऐश्वर्य ज्ञान का आपण घेऊ? चला, अंबानीकडे 1000 कोटी रुपये आहेत, ऐश्वर्य ज्ञान तेच का? हे समजल्याने आपला काय फायदा होणार? तो व्यक्ती किती महत् आहे, किती मोठा आहे, हे समजण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं ऐश्वर्य ज्ञान समजणं फार आवश्यक आहे. भगवंताच्या पण सुंदर सुंदर लीला ऐकतो. जर कार्तिक महिना गेला आता तर भगवंताचा दामोदर लीला, ते भगवंताची लीला, त्याच्यामध्ये भगवंता त्यांचे मित्र सगळं ते माखन चोरी करतात, ती लीला. अशा अनेक लीला पण ऐकतो, आपल्याला वाटतं बाबा किती सुंदर, किती मधुर लीला आहे. पण जोपर्यंत भगवंत किती ग्रेट आहेत हे समजत नाही, पण भगवंत किती स्वीट आहेत, भगवंत किती मधुर आहे, ती गोष्ट आपण थोडी समजू शकणार. सगळ्यात भगवंत किती महान आहे हे समजणं आवश्यक आहे. त्यासाठी इथं भगवंत आपल्याला जे ऐश्वर्य ज्ञान आहे भगवंताचं, ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न करताय. तर याच्यात थोडक्यात आपल्याला काय समजायचं आहे की कसं भगवंत हे काय आहे, आपल्या असा व्यक्तित्व आहे की ज्या व्यक्तीला
आपण आपली पूजा पूर्णपणे अर्पण करू शकतो, आपले प्रत्येक कार्य पूर्णपणे अर्पण करू शकतो, असं हा व्यक्तित्व आहे भगवान श्रीकृष्ण. आणि विशेष करून जेव्हा अचिंत्य भेदाभेद तत्व जे आहे, हे तत्व श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिलं. अचिंत्य भेदाभेद तत्व है ना. तुम्ही पाहिलं असेल मध्वाचार्य ते काय म्हणतात, भेद जे पूर्णपणे 100% भेद ते सांगतात. शंकराचार्य काय म्हणतात, अद्वैत, सगळे एकच. महाप्रभू काय म्हटले, अचिंत्य भेद आणि हे भेद दोघी पण है ना. अभेद कसं आहे आपलं, आपण सारखे कसे आहोत भगवंतासोबत, सच्चिदानंद गुणात्मक रूपाने सारखे आहोत. गुणात्मक दृष्ट्या, आणि भेद काय आपला भगवंतासोबत, गुणात्मक दृष्ट्या, परिमाणात्मक दृष्ट्या. परिमाणानुसार आपण हा. भगवंत अणु आणि विभू. विभू आहेत, आपण अणु आहोत. हा फरक. तर जेव्हा हे ऐश्वर्यानं समजतं, ते आपल्या समजतं आपण जे भक्ती करणार आहोत, ती भक्ती जी करतोय आपण, ती किती विशेष प्रक्रिया आहे. ती कोणाची भक्ती करतोय, असं नाही की भगवंत आपले एवढे, मी मागे म्हणतो ना की आपले, पण भगवंताला जे एक भक्त असतो तो काय करतो, तो प्रॉब्लेमला सांगतो माझे भगवंत किती मोठे आहेत. बरेचसे आपण भगवंताला सांगतो माझे प्रॉब्लेम किती मोठे हा, पण भगवंताकडे तो भगवंता ही म्हणजे पूर्ण लिस्ट एवढी मोठी, हे माझे प्रॉब्लेम्स आहेत आणि माझा प्रॉब्लेम किती मोठा आहे. भक्त काय करतो, माझे भगवंत किती मोठे आहेत, ते काय झालं, ऐश्वर्य ज्ञान. थोडक्यात जेव्हा ऐश्वर्य ज्ञान घेतो अशा वेळेस आपला हे ऐश्वर्य ज्ञान आपल्याला मदत करू शकतं आपला जो विश्वास आहे या प्रक्रियेचा अस्थिर करण्यासाठी. श्लोक क्रमांक 4 आपण पाहूया आता. मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मस्तानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितम्. भाषांतर तात्पर्य. भाषांतर. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे जग, सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. तात्पर्य. भगवंताचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. असे सांगितले आहे की अतः श्रीकृष्ण नामादि न भवेत ग्राह्यम इंद्रिये तेवन्मुखे विवादो स्वयमेव स्फुरत्येन. स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम, गुण, लीला इत्यादी जाणणे शक्य नाही. योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्याला केवळ भगवंत प्रकट होतात. भक्ती रसामृत सिंधू 1.23-234. ब्रह्मसंहितेत 5:38 मध्ये सांगण्यात आले आहे की प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयशी विलोकयन्ति. जर मनुष्याने भगवान श्री गोविंदांच्या ठायी प्रेमभाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो. म्हणून सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाही. या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे सर्व व्यापी असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियांद्वारे अनुभूती होऊ शकत नाही. येथे अव्यक्त मूर्तीना या शब्दावरून हे दर्शविण्यात आले आहे. तथापि वस्तुतः आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे. तरीही कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्व काही आहेत त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्व व्यापले आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरीही मी अलिप्त आहे. उदाहरणार्थ राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे.
प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो. परंतु राजा व्यक्तिशः प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही. हे एक स्थूल उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आपण पाहत असलेले सारे उत्कृष्ट पदार्थ भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारे सर्व काही भगवंतांच्या शक्तीवर आश्रित आहे. भगवंतांच्या विविध शक्तींच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होते आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे इष्ट व्याहमिदं कृष्णम, ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने म्हणजे परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तींच्या विस्ताराने सर्वत्र उपस्थित आहे. हरे कृष्ण. आता याच्यात फार एक विशेषता आहे, ऑब्झर्व करा. श्लोक क्रमांक 4 पहा व्यवस्थितपणे आणि श्लोक क्रमांक 5 पहा. असं वाटतं की ते एक आहे म्हणजे एका विरुद्ध शब्दासारखे दिसते आपल्याला 4 आणि 5. इथे काय मत्स्थानी सर्वभूतानी हा शब्द आला, इथे नच मस्तानी भूतानी. पाहिलं का? 4 मध्ये काय म्हणतात भगवंत? मस्तानी सर्वभूतानी, आणि इथे नच मस्तानी भूतानी. भगवंत काय कन्फ्युज करते आपल्याला, अपोजिट गोष्ट सांगते आपल्याला, है ना. तर थोडक्यात इथे काय आहे की कसं सर्व जीव माझ्या ठाई आहेत, पण मी त्यांच्या, सगळे माझ्यावरती डिपेंड आहेत पण मी डिपेंड नाही. कोणी बरोबर ठीक आहे, भगवंताला जो मी भोग नाही दाखवतो, भगवंत कसे अपोज वसुदेव वाटते आपल्या यशोदेला पण ते वाटतं अरे भगवंताला मी खाऊ निघालो त्यांना कोण खावं, त्यातला भाव वेगळा आहे. भगवंताचा एक वात्सल्य रसातला भाव आहे. पण बऱ्याचशा भौतिक जगातल्या लोकांना पण वाटतं मी भगवंताला देणार नाही, हो भगवंताला कोण देणार, तो वेगळा भाव, तो एक नास्तिकतेचा भाव आहे. इथे एका शुद्ध भक्ताचा भाव फरक आहे. तर इथे जसं प्रभुपाद पण तात्पर्यात या गोष्टी खूप जास्त जोर देत आहे की इथे काय होत आहे की जे मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, ज्या भगवंताची जी मूर्ती आहे, जी अव्यक्त मूर्ती आहे, ज्या मूर्तीला आपण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे पाहू शकत नाही. आपण भौतिकतेमुळे असल्यामुळे आपण ते भौतिकता असल्यामुळे आपण त्या गोष्टी पाहू शकत नाही. याचा अर्थ काय, आपल्या विशेष आपण चर्मचक्षू त्याला पाहू शकणार नाही. आपल्याला काय पाहिजे, कुठले चक्षु पाहिजे आपल्याला? दिव्य चक्षु पाहिजे. हे कोण देणार आपल्याला? शास्त्र देणार. हा, शास्त्रीय ज्ञानाच्या आधारावर ते दिव्य चक्षु मिळते. चक्षुरून उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः आपण म्हणतो प्रत्येक क्लासच्या आधी. चक्षु उन्मिलित कधी होणार? ज्ञानाच्या, आपल्या भक्तीवर आधारित ज्ञान आपल्याला मिळेल त्यामुळे चक्षु तेव्हा उन्मलित होतील. त्यामुळे इथे आपल्याला पाहायला मिळतं कसं एका प्रकारे पाहिलं तर भगवंत कसे भौतिक जगाचे पालक आहेत, पण ते कसे पालक आहेत? ते पूर्णपणे निरासक्त पालक आहेत. असे पालक आहेत. सर्व भगवंतामध्ये आहे पण भगवंत त्यामध्ये नाही. ओके, एक मिनिट. तर भगवान कृष्णला कोण जाणू शकतात? जसे पीपीटी दाखवले मेनली भक्त जाणू शकतात. भक्त अभिजानाची वेगळ्या ठिकाणी चर्चा होते. असं भक्तच आहे. जसं अर्जुन भगवंताला का जाणू शकताय? कारण ते भगवंताचे भक्त आहेत. पण भगवंताच्या कृपेमुळे ते भगवंताला समजू शकताय अर्जुन. आता श्रीकृष्ण नामादी हा जो कृपा लिहितात तात्पर्यामध्ये, न भवेत ग्राह्यम इंद्रिय सेवन मुखे जिव्हादो. सेवन मुखे जिव्हादो, सेवा करण्याची पद्धत काय आहे? जिवेच्या माध्यमातून. ते कशी करतो आपण? जिवेच्या माध्यमातून सेवा, प्रसाद सेवा, सगळ्यांना माहिती आहे. आपण प्रसाद घेतो आपण. दुसरं भगवंताचं नामाचं उच्चारण करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम सदा कृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिय. आपले इंद्रिय पण कसे आहेत? स्थूल आहेत. यांच्याद्वारे भगवंताचं नाम रूप गुण लीला
हिला जाणं शक्य नाही है ना. पण भगवंताला कसं आपण जाणू शकतो? सेवेद्वारे जाणू शकतो. सेवन मुखेही जिव्हारो, त्या मार्गाद्वारे आपण शिकू शकतो. पहिलं उदाहरण. दुसरं, प्रेमांजन भक्ती. ते ब्रह्मसंहितेमध्ये येतं कसं प्रभुपाद लिहितात. प्रेमांजन सुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. तर इथे काय समजतं आपल्याला? कसं प्रेम भक्तीद्वारेच आपण भगवंताला जाणू शकतो. भक्ती भगवंताला जाण्यासाठी एक महत्वाचा पैलू आहे. मग कृष्णाला कोण जाणत नाही? कृष्णाला कोण अव्यक्त मूर्तीला म्हणून पाहतात? अभक्त है ना. त्यांना काय वाटतं? ठीक आहे, डोळ्या दिसत नाही माझ्या, त्यामध्ये काय म्हणतात? सर्व त्यांच्यावर अवलंबून आहे, तरी अभक्त त्यांना जाणत नाही. कोणाला? भगवंताला. का? कारण भगवंत कसे आहेत? अव्यक्त मूर्तीला. याचं उदाहरण काय? सूर्यप्रकाश ब्रह्मांडात व्याप्त आहे, त्याप्रमाणे भगवत शक्ती पण व्याप्त आहे. सूर्यप्रकाश पाहण्यासाठी आपल्याला काय लागतं? डोळे लागतात. जे काही डोळे नाही आहेत, व्यक्ती सूर्यप्रकाश नाही पाहू शकणार. त्या प्रकारे आपलं एक माध्यम लागतं, त्याच्यातून आपण भगवंताला पाहू शकतो. तर तात्पर्यात रूपात अजून मायावाचं पण खंडन करताय. कसं कृष्ण शक्ती पसरली व कृष्णाचे अस्तित्व नष्ट झाले. हे काय आहे? हे मायावाद्यांचा विचारधारा आहे ना. कृष्ण शक्ती कशी अव्यक्त आहे, याचा अर्थ काय? कृष्णाचं अस्तित्व हे नाहीये असं कोण म्हणतात? मायावादी म्हणतात थोडक्यात. पण भगवंत काय म्हणताय? मी कसा आहे? सर्वव्यापी आहे. सर्वव्यापीचा अर्थ काय? मी म्हणजे मी सर्वव्यापी असल्यामुळे सगळ्या गोष्टी कुठे आहेत? माझ्यामध्ये आहे. पण मी त्याच्यामध्ये आहे का? त्यात नाही. भगवंत इथे म्हणतात. आता जेव्हा भगवंत म्हणताय की सगळे माझ्यामध्ये आहे, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, याचा अर्थ काय? भगवंत आणि जीव हे वेगवेगळे असतात सदैव. कधी पण असं नाही की भगवंत आणि जीव एकत्र झाले, एक झाले. जे मायावादी म्हणतात भगवंताचं अस्तित्व नष्ट होतं आणि ते भगवंत पण ते मी पण भगवंत बनू शकतो. मायावादी जे लोक म्हणतात तो कन्सेप्शन चुकीचा आहे, विचारधारा चुकीची आहे. उदाहरण दिलं गेलं इथे की राजाचे सरकार त्यांची शक्ती आहे. सर्व विभाग जे आहेत राजाचे ते काय करतायत? त्यांच्या शक्तीवर आश्रित आहेत. पण राजा प्रत्यक्ष रूपात सर्व विभागात नसतो. प्रत्येक डिपार्टमेंट राजा जात नाही, पण प्रत्येक जे विभाग आहेत ते राजाला संबंधित आहेत. त्यामुळे भगवंताची शक्ती त्यांच्यावर आश्रित आहे, पण भगवंत त्याच्यावरती पण शक्तीमध्ये प्रत्यक्ष रूपात स्थित नाही. थोडा टेक्निकल श्लोक आहे, त्यामुळे जरा थोडं आपल्याला फोकस करावा लागेल. श्लोक क्रमांक जसं इथे आपण हा शब्द पाहिला अव्यक्त मूर्तीना मागच्या श्लोकामध्ये. तर पुढच्या श्लोकामध्ये नचमस्तानी भूतानी पश्चिमे योग ऐश्वर्यम, योग ऐश्वर्याबद्दलच्या चर्चा होती. जो आपण मगाशी पाहिला असं 4 ते जे आपले श्लोक आहेत 4 पासून तर 10 पर्यंत ऐश्वर्य ज्ञान जे आहे ते योग ऐश्वर्य ज्ञानाबद्दल भगवंत इथे चर्चा करतील. योग ऐश्वर्यम. आता जेव्हा इथे या श्लोकात जसं मगाशी दाखवल्याप्रमाणे मागच्या श्लोकात भगवंत एक म्हणतायत, या श्लोकात काय करतायत? आता एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध गोष्ट बोलतायत है ना. सृष्टी निर्माण करून त्यापासून भगवंत कसे आहेत? अनासक्त आहेत. नचमस्तानि भूतानि पश्यमे योगमैश्वर्यम्, भूत भृन्नच भूतस्थो ममात्मा भूत भावनाः. भाषांतर. आणि सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा.
मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे. तात्पर्य सर्व काही माझ्या ठाई स्थित आहे. मस्तानी सर्व भूतानी असे भगवंत म्हणतात. त्यांच्या या विधानाचा कोणी विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा आपण पृथ्वी खांद्यावर धारण केलेल्या ऍटलास स्टेट चित्र पाहतो, परंतु महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ऍटलास थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत म्हणतात सर्व काही माझ्यामध्ये स्थित असते तरी मी या सर्वांपासून अलिप्त आहे. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंताची शक्ती आहे, परंतु हे आकाशाहून भिन्न आहे. भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात ग्रहलोक जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हे भगवंताचे अचिंत्य योगेश्वरी आहे. ठीक आहे. तर मत्स्थानी भूतानी जसं इथे पण म्हणताय, मागच्या याच्यात पण म्हणताय, इथे फक्त नचमस्थानी भूतानी असं म्हणतात, मागेच दाखवलं. तर सगळ्याच इकडे काही चर्चा करतो. सर्व कृष्णावर आश्रित आहे पण ते भौतिक जगाचे पालन प्रत्यक्षपणे करीत नाहीत. खरंच काय वाटतं तुम्हाला? भौतिक जगाचे पालन प्रत्यक्षपणे करीत नाहीत. अजून कुठलं तरी एक उदाहरण आठवतं? गीतेमध्ये येतं भगवंत म्हणतात हे सगळे पाप मला लागत नाही, पुण्य पाप मला काहीच लागत नाही. कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. हा, करेक्ट करेक्ट. ते श्लोक सांगाल परत एक. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. करेक्ट. हे सगळे कर्म, तिचा अर्थ भगवंताला कर्म लागतच नाही. तिचा अर्थ काय? भगवंताचा भौतिक जगाशी काय संबंध आहे त्या अँगलने? भगवंत काय करताय? आपल्या शक्तीद्वारे जगाचे सगळे कार्य करतात. तर जेव्हा ते भगवंत या जगामध्ये जगाचे पालन भगवंत प्रत्यक्ष करत नाहीये, विचार करा, तरी जग कसं काय होत आहे? व्यवस्थित पण झालं. असं उदाहरण देतं की कसा जो ऍटलास आहे पृथ्वी उचलून ठेवतो तो थकलेला वाटतोय. म्हणजे भगवंताच्या शक्तीद्वारे जे पण कसे आहेत अप्रत्यक्ष रूपाने भगवान शक्ती काय करते? सगळे एवढे ग्रह तारे चंद्र सूर्य सगळ्यांना काय त्यांनी धरून ठेवलं, कुठल्या खाली पडत नाहीये. हा, शक्तीद्वारे फक्त ते कार्य होतं, शक्तीद्वारे तरंगत आहे. पण कृष्ण त्या आकाशापेक्षा भिन्न आहे. कृष्ण स्वतः करत नाही त्या गोष्टी. कृष्ण काय करताय? आपल्या शक्तीद्वारे हे कार्य करत आहे. ही अद्भुत शक्ती काय आहे जे कृष्ण चर्चा करते इथे? योग ऐश्वर्यम. आम्ही काही करू इच्छितो तर त्यात अनेक अडथळे येतात, पण भगवंत किंवा स्वतःच्या इच्छेने सर्व काही करतात. जसं मगाशी उदाहरण दिलं, भगवंताचं एक लीलाचं उदाहरण घेऊया आपण. जसं दामोदर लीला आपण जे पाहतो, आता पहा, जे भगवंत यशोदेच्या मांडीवरती होते, ते त्याला दूध पाजत होते. यशोदे पाहिले, अरे मी पद्मगंधा गाईचं दूध काढून आणलेलं आहे, हे जे दूध आहे आता कुठे आहे? गॅस चुल्यावरती आहे, ते आता वरतून खाली पडणार, एवढं मेहनत करून ते दूध आणलंय. त्यावेळेस काय होतं? कृष्ण काय करतात? कृष्ण दूध पित आहे. पण मग यशोदा म्हणते ठीक आहे, मी काम करतो आता. कृष्ण साईडला ठेवते, मी जाऊन दुधाकडे पाहतो. मग कृष्णाला काय होतं? लगेच कृष्ण काय करतं? लगेच शक्तीने काय करतात? आपली विसिक ते सगळं तोडतात. तर जेव्हा आपण अशा लीला भगवंताच्या ऐकतो तर बरंच आपल्याला वाटतं भगवंत एक सामान्य बाळासारखे कार्य करतात. पण ज्यावेळेस त्याच यशोदेसोबत जेव्हा बलरामजीने कंप्लेंट केली की कृष्णाने माती खाल्ली, त्यावेळेस कृष्णाने काय केलं? आ केला. आता आपण जेव्हा आ करतो काय येतं आपल्याला माहिती. जेव्हा कृष्णाने आ केला, यशोदेला काय दिसलं? एक अद्भुत दृश्य दिसलं तिला, जे भगवंताचा योग ऐश्वर दाखवत होतं. मग जेव्हा यशोदेने पाहिलं तरी काय दिसतं ना तोंडामध्ये, सगळं तिला विश्वास बसला नाही. म्हणून तिला वाटलं अरे
तुम्ही कृष्ण भगवंत आहे. कृष्ण म्हणणारे यशोदा सगळा रस बदलतोय मला. यशोदाचा भाव आहे माझ्या प्रती, एक मातृत्वाचा भाव चाललाय. आणि कुठला भाव येतोय? ऐश्वर्याचा भाव येतोय. लगेच कृष्णाने काय केलं? कृष्णाने इच्छाशक्तीद्वारे लगेच पूर्ण पिक्चर ते आता बदललं गेलं. विष्णूने परत त्याला रागवायला चालू केलं. कृष्णा, तू माती का खाल्ली? तू जाऊन जायचं नाही बाहेर ते. तर भगवंत फक्त इच्छेद्वारे सगळ्या गोष्टी करतात. भगवंताला प्रत्यक्ष कार्य करायची आवश्यकता नाही. भगवंताच्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी एक आहे इच्छाशक्ती. तर बरंच आपण इच्छाशक्ती करतो है ना. आपली इच्छाशक्ती असेल बाबा मी 4 मिनिटं केली पाहिजे. तर आपल्या इच्छाशक्तीने काय होतं? ना तिकीट निघत, ना तिकीट निघतं आपलं, ना बाकी गोष्टीचं बुकिंग होतं. पण आपण फक्त इच्छा करू शकतो. पण इच्छा किती शक्तिशाली आहे का त्याच्याचे किती परिवर्तन होतं ते आपण आपल्याला माहितीच. पण ते भगवंतासाठी ते लागू होत नाही. भगवंताची इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग असते की भगवंताची इच्छा ती पूर्ण व्हायच्या आतच ती गोष्ट होऊन जाते. एवढी शक्तिशाली भगवंताची शक्ती आहे. तर त्यामुळे या श्लोकाने विशेष करून कशावरती भर दिलाय? कसं भगवंताचं योग ऐश्वर्य आणि भगवंत कसे या सगळ्यांपासून कसे आहेत? नच मस्त शब्द काय? थोड्यात भगवंत म्हणतात कसं, जरी हे माझी शक्ती आहे, जरी मी माझ्यापासून आलेले आहे, तरी मी या सगळ्या गोष्टी कसं आहे, मी पूर्णपणे अलिप्त आहे. मला त्याच्याशी काही एवढा संबंध नाही. तर इथे कोणी म्हणू शकतं ठीक आहे, भगवंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, भगवंत सगळं विस्तार आहे या जगामध्ये, भगवंत सगळा विस्तार आहे. तर आपण मग ज्या पण गोष्टीची आपण पूजा करतो ते भगवंताने आहे का? तसं भगवंत म्हणजे सर्वव्यापी आहे, मी सगळीकडे स्थित आहे. सर्वव्यापी आहे म्हणजे मी ज्या गोष्टी पूजा करते ते भगवंतच ना. समजतं काय म्हणतात? भगवंत म्हणतात मी सर्वव्यापी आहे, सगळीकडे मी आहे. जसं ते या रूम मध्ये आपण आवाज बदलत, भगवंत म्हणजे सगळीकडे मी आहे. चला या नोटीस बोर्डची पूजा करूया, भगवंताचं आहे तर ते बरोबर आहे ते चुकीचं आहे? समजलं काय म्हणतात? भगवंत म्हणजे सर्वव्यापी आहे. मागच्या श्लोकात पाहिलं आपण, जगद अव्यक्त मूर्तीना, मी सगळीकडे पसरलेलो आहे अख्ख्या जगात. आपण कुठल्या पण गोष्टीची आपण पूजा केली सपोज, जी मला वाटेल ती, पण ते भगवंताची पूजा झाली ना. भगवंत अव्यक्त मूर्ती नाही, अस्तित्व आहे. ओके, जरी भगवंत म्हणता की मी सगळीकडे आहे, पण त्यासोबतच आणि त्यामध्ये सगळं काही त्यांच्यामध्ये स्थित आहे, पण भगवंत कसे आहेत? अलिप्त आहे. अलिप्त असणे म्हणजे काय? मी त्यापासून वेगळा आहे ना, मी त्याच्यात नाहीये, मी त्यापासून वेगळा आहे. तिचा अर्थ काय? भगवंत आणि बाकी गोष्टी कशा आहेत? एकमेकांपासून वेगळ्या आहेत. त्यामुळे या नोटीस बोर्डची पूजा करणे, भगवंताची पूजा करणे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. का? भगवंत स्वतः म्हणताय मी अलिप्त आहे म्हणून. पुढचा श्लोक क्रमांक 6. इथे भगवंत एक उदाहरण देत आहे. एक जसं वायू आकाशात सर्वत्र पसरला आहे, तसे कृष्ण सर्वांमध्ये आहेत, ते भगवंत म्हणताय. यथाकाश स्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान् वायु सर्वत्र गो तथा सर्वाणि भूतानि तथा सर्वाणि तथा भूतानि सर्वाणि भूतानि उपधारय. मतस्तानि उपधारया. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा वर्षाही वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. तात्पर्य, इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंताच्या खाली कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे.
पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकतो. आपण कल्पना करू शकू की सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे. तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंताच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहे आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहे. सामान्यतः आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेने सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते. ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात. उपनिषदात म्हटले आहे, यत् पिता वात पवते, भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो. तैत्तिरीय उपनिषद 2.8.1 उपनिषदात सांगण्यात आले आहे की एतस्येवा अक्षरस्य प्रशासनेकारिः सूर्यचंद्रमसो विद्युतो तिष्ठतः. एतस्येवा अक्षरस्य प्रशासनेकारिः त्यावा पृथ्वीयो विद्युतो तिष्ठतः. भगवंताच्या अधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेचे चंद्र, सूर्य आणि इतर मोठमोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत. ठीक आहे. तर इथे भगवंत उदाहरण देत आहे. कसलं कसलं? आकाश आणि वायू. आकाश म्हणजे काय थोडक्यात? आकाशाची तुलना काय जरूर केली. आकाश कोणाला संबोधले? भगवंत. भगवंतांना. भगवंत आकाश आहेत आणि वायू म्हणजे भौतिक घडामोडी. हा, हे पहा, या भौतिक जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट पाहू शकतो ती काय? आकाश. आकाश म्हणजे सगळी असं त्याला काही अंतर दिसत नाही कधीच. ते आहे. मग या जगामध्ये या आकाशाच्या अंतर्गत कुठली गोष्टी सर्वत्र असते? हवा, वारा. वायू सर्वत्र आहे आणि आकाशाला कुठे अंतच नाही. मग कधी असं होतं का हा जो वायू आहे त्या वायूमुळे आकाशावरती काही परिवर्तन झाले? आकाशाची साईज बदलली, आकाशाचा आकार बदललाय, है ना? तर या वायूमुळे आकाश असं म्हणतात की ते वायू जो आहे हा आकाशाच्या अधीन आहे, त्याच्या पलीकडे कधी जात नाही वायू. तर या ठिकाणी असं म्हटलंय कसं, जे पण भौतिक गोष्टी या जगात येतात त्यांचं उदाहरण ते त्याची तुलना किती केली आहे. जसं वायू जेव्हा एका ठिकाणी दुसऱ्याकडे जातो त्याने भरपूर चेंजेस होतात. तसं एखाद्या ठिकाणी पानं पडले, तो वायू गेला, मग काय होतं, ते पानं सगळे उडून जातात एका, ते परिवर्तन झालं त्या ठिकाणी, है ना? तर वायूने हे परिवर्तन केलंय त्या ठिकाणी. तर हे जे परिवर्तन आहे, हे जे इथे जे मुवमेंट झाली आहे, ते काय म्हणतात त्याला, हालचाल झालेली आहे, ती कशामुळे झाली आहे? वायू. तसे भौतिक जगामध्ये भरपूर गोष्टी परिवर्तन होते. कुठं बाळ आहे, होत होत मोठं होत आहे, कुठे म्हातार होत आहे, परिवर्तन होत आहे. म्हणजे परिवर्तन आहे ते परिवर्तन कसे, हे जे परिवर्तनमुळे काय होत आहे, याच्याने त्या आकाशामध्ये फरक पडतोय का? नाही पडत. सारखं काय, व्यक्तीचे जन्म घेतोय, मृत्यू होतो, त्याच्याने भगवंताचं परिवर्तन होत आहे का? नाही होत. भगवंत परिपूर्ण कशा आहेत या गोष्टीपासून अलिप्त आहे. ते दाखवण्यासाठी हे भगवंत इथे आपल्या उदाहरण देतात. कसलं? आकाश आणि वायूचं. तर जीव हा कृष्णामध्ये आहे. कृष्ण जे पालक आहेत, तरीही जीव इथे स्वतंत्र आहे. वाटतं स्वतंत्र? आपण स्वतंत्र आहोत? किती लोकांना वाटतं स्वतंत्र आहोत? पण कसे आहोत? असं म्हणतात ना की आपल्याला फ्री विल आहे, मुक्त इच्छा म्हणतात पार्टी, फ्री विल इंग्लिश म्हणतात. तर प्रत्येकाला एक इच्छा दिली भगवंताने की तुम्ही हे बरोबर आहे चुकीचं, तुम्ही चूज करा, तुम्ही डिसाईड करा.
है ना. जी स्वतंत्र कुठल्या कुठल्या ह्याच्याने आहे की ती कुठला चॉईस चूज करायचा त्यासाठी जीव स्वतंत्र आहे. चांगल्या गोष्टी घ्यायच्या की वाईट गोष्टी घ्यायचा तर जीव डिसाईड करतो है ना. त्यासाठी जीव स्वतंत्र आहे. कृष्णावर जीव कसे आहेत. कृष्णावर जीव भौतिक जगात कसा स्वतंत्र आहे ते म्हटलं नाही. हा जीव व कृष्णामध्ये जे अचिंत्य संबंध आहेत त्या अँगलनी कसा जीव काय आहे स्वतंत्र आहे. हा भगवंताशी संबंधित असल्यामुळे हा जीव कसा आहे स्वतंत्र आहे. याचं इथे उदाहरण दिलंय. आकाश एका पालथ्या टोपलीप्रमाणे आहे. एक पालथी टोपली टाकली कोणतरी त्याप्रमाणे आहे. नंतर ज्यात वारा स्वतंत्रपणे वाहतो है ना. पण आकाशाचे टोपली क्षेत्र कसे आहेत मर्यादित आहे. ते त्याच्या पलीकडे जाऊ शकतो का नाही. त्या पलीकडे नाही जाऊ शकत ते. त्याचप्रमाणे जीव कृष्णावर आश्रितही आहे आणि काही प्रमाणात हे उदाहरण समजून तुम्हाला आता आकाश आणि वायूचं ते टोपलीशी त्याचं कम्पॅरिझन केलं. त्याच्या टोपलीमध्ये हे आतलं जे काही वायू ते फिरतोय पण तो वायू इथे असेल की इथे असेल ते वायूवरती निर्भर आहे. तो वायू कुठे पण जाऊ शकतो पण कुठे याच्या आतमध्ये ते कुठे पण फिरू शकतो. याचा अर्थ काय वायू कसा आहे स्वतंत्र. पण तो वायू या टोपलीच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा अर्थ काय वायू कसा आहे हा स्वतंत्र आहे. किंवा स्वतंत्र तर त्या अँगल नाही. किंवा तो स्वतंत्र पण आहे आणि परतंत्र. स्वतंत्र कसा आहे त्या छोट्या भागात तो कुठे पण विचरण करू शकतो. स्वतंत्र कसा नाही तर त्याच्या बाहेर तो नाही जाऊ शकत. हे एक उदाहरण होतं आकाश आणि वायू. भौतिक जगत संसारासह काही कृष्णाच्या इच्छेने चालते. कृष्णाच्या भीतीने वारा वाहतो है ना. उदाहरण दिलं तैत्तिरीय उपनिषद उदाहरण आहे. भगवंताच्या आज्ञेने सूर्य चंद्र ग्रह चालतात. सूर्य भगवंताचे नेत्र आहेत. तो पण गोविंदाच्या आज्ञेने चालतो. आणि भौतिक जग महान व अद्भुत वाटत असले तरी ते भगवत आज्ञेने चालते. हे उदाहरण समजलं. कृष्ण काय म्हणजे भौतिक जगताचे निर्माते संहारक आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा 7 ते 10 श्लोकांमध्ये चर्चा होईल. तर आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. वेळ आहे मी तुमच्याकडे तुम्हाला घरी जायचं असेल किंवा भूक लागली असेल किंवा ब्रेक घ्यायचा असेल किंवा 3 श्लोक करून थांबायचं आपण 7 ते 10. हा ते 4 होता. अच्छा ऑनलाईन बघता. सॉरी ऑनलाईन बघताना विसरलो तुम्ही. ऑनलाईन बघताची काय इच्छा आहे. थोड्या वेळ घ्यायचं की थांबायचं आपण. घ्या प्रभूजी. चालेल प्रभूजी. चालेल चालेल मला बॅटरी संपत आल्यात. बॅटरी डिम होत चालली. ठीक आहे. तर पुढच्या वेळेस ज्या मी वस्तू बसतील त्यावेळेस उचलून घेतील संपूर्ण ठीक आहे. तर पुढच्या वेळेस आपण 7 ते 10 करून 7 ते 10 करून हा आपला सेक्शन संपेल. मग पुढचा अजून इंटरेस्टिंग आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हा बोल. प्रभूजी जर तुमचं हे रेकॉर्डिंग असेल तर पाठवाल का प्लीज ग्रुपवर. हो बाकीचा आवाज घुमत होता ना प्रभूजी त्याच्यामुळे कळलं नाही ना. मागच्या क्लासची रेकॉर्डिंग आणि ही असेल तर टाका प्रभूजी प्लीज. चालतं. येस. थँक्यू प्रभूजी. आणि प्रभूजी काय परत रेकॉर्डिंग ऐकली ना की मग पुन्हा लक्षात राहतं. खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमद भगवत